आपण आता पाहणार आहोत साथी पोर्टलमध्ये आपले प्रोफाईल कसे अपडेट करायचे. त्या अगोदर आपण पाहणार आहोत की साथी पोर्टल कुठं शोधायचं आणि मग ते पोर्टल त्या पोर्टलवर आपले प्रोफाईल कसे अपडेट करायचे. तर आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये जे क्रोम नावाचं आयकॉन किंवा ॲप असतं, त्या ॲपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर क्रोमची जी विंडो ओपन होते, त्या विंडोमध्ये आपल्याला सीड TRAC ट्रेस हे नाव सर्च करायचं आहे. हे नाव सर्च केल्यानंतर जी सुरुवातीला पहिलीच वेबसाईट येते sitress.gov.in, त्याच्या खाली मराठीमध्ये साथी लिहिलं असतं. ही वेबसाईट ओपन करायची. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या प्रकारचा बियाणे आणि त्याचा आयकॉन येतो. त्यानंतर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये इंग्लिश लँग्वेज करण्यासाठी आणि लॉग इनसाठी ऑप्शन असतात. तर अगोदर इंग्लिश भाषा बदलून घ्यायची आणि नंतर लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रत्येक स्टेट आणि त्यांचे काही लोगो येतात. जसं महाराष्ट्राचं गेट ऑफ इंडिया आहे. वेस्ट बेंगॉलचा हा लोगो आहे. प्रत्येक स्टेटसाठी वेगवेगळे लोगो त्यांनी दिले आहेत. तर आपल्याला आपल्या स्टेटसाठी महाराष्ट्राच्या गेटवे ऑफ इंडिया याच लोगोवर क्लिक करायचं आहे. महाराष्ट्राचा गेटवे ऑफ इंडिया या लोगोवर क्लिक केल्यानंतर ही जी विंडो ओपन होते ती साथी पोर्टलची महाराष्ट्रासाठी असलेली विंडो आहे. आपली महाराष्ट्राची विंडो आहे का हे कन्फर्म करण्यासाठी वर इथं वाचायचं आहे. वर डाव्या साईडला उजव्या कोपऱ्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं असतं आणि कृषी विभागाचा लोगो असतो. त्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला लॉग इनसाठी युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा असतो. आपण एका विक्रेत्याचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकणार आहोत. पासवर्ड तुम्हाला जे मिळाले असतील ते टाकणे. आणि इथे पुढे बॉक्समध्ये जे आकडे येतात त्यांची बेरीज करून टाकायची. लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर जी स्क्रीन येते सुरुवातीला ती अशा प्रकारची स्क्रीन असते. आणि लॉग इन केल्यानंतर जर पुढं आपल्या स्क्रीनमध्ये अशी स्क्रीन आली असेल आणि वर इथं लिहिलं असेल की प्रोफाईल अपडेट, तर याचा अर्थ असा आहे की आपलं प्रोफाईल या मध्ये अपडेट झालेलं नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं आहे. यामध्ये इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट आपला औरंगाबाद असेल तर औरंगाबाद सिलेक्ट करायचं. ब्लॉक म्हणजे आपला तालुका, ज्या तालुक्यामध्ये आपलं दुकान आहे ते सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये औरंगाबाद लिहिलेलं आहे. नंतर विलेज, ज्या विलेजमध्ये तुमचं दुकान आहे, औरंगाबाद तालुक्यातील कोणत्या विलेजमध्ये तुमचं दुकान आहे तर ते विलेज आपल्याला टाकायचं आहे. तर आपण इथं टाकूत गोलडगाव. लँडमार्क तुमच्या दुकानाच्या जवळ जे मेन स्थळ असेल तर ते टाकायचे. जसं इथं आपण टाकू शकतो मेन रोड आणि पिनकोड टाकायचा. इथं पिनकोड काय इथला अशा पद्धतीने माहिती भरायची. त्यानंतर खाली जे इथं पिकं दिलेले आहेत, क्रॉप, व्हरायटी, क्लास आणि सीड सोर्स नेम, तर त्यामध्ये माहिती भरायची आणि ॲड करायचं आहे. तर क्रॉपमध्ये आपण पीक टाकू शकतो. जसं सोयाबीन टाकलं आपण, त्यानंतर सोयाबीनची कोणती एक व्हरायटी सिलेक्ट करायची आहे. जसं MEOS 71 सिलेक्ट केला. क्लास आपण शक्यतो सर्टिफाईड बियाणंच विकत असतो. सीड प्रोड्युसिंग एजन्सीमध्ये आपण आपल्याला ते बियाणं कोणत्या कंपनीकडून येणार आहे, जसं महाबीज, बीज
आणि पुढं त्याच्यामध्ये ॲड करायचं, ॲड हा ऑप्शन आहे त्याच्यात ॲड करायचा. ॲड केल्यानंतर इथं खाली आलं असेल सोयाबीन आणि खाली अपडेट करायचं, सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आली तर समजायचं की आपलं प्रोफाईल आता अपडेट झालेलं आहे.